नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। वाई येथील फुले नगरच्या ऐतिहासिक आणि प्रसिद्ध बगाड यात्रेचा 2026 सालचा मान माजी नगरसेवक कैलास जमदाडे यांना मिळाला आहे। कोणतीही अपेक्षा किंवा नवस न करता केवळ श्रद्धा आणि निस्वार्थ सेवेच्या बळावर त्यांना हा बहुमान लाभल्याने जमदाडे परिवारासह संपूर्ण फुले नगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। येत्या गुरुवार 5 मार्च रोजी हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। कैलास जमदाडे यांनी 1990 सालापासून बगाडाची सेवा अखंडपणे केली आहे। गेली तब्बल 35 वर्ष त्यांनी बगाड कमिटीचे खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळत परंपरेचे जतन केले। याशिवाय वाई नगर परिषदेचे माजी नगरसेवक म्हणून त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही सक्रिय योगदान दिले आहे। विशेष म्हणजे कोणताही मानाचा नवस न करता केवळ सेवेच्या भावनेतून कार्य करत असताना यंदा बगाडाचा सर्वोच्च मान त्यांच्या पदरात पडला आहे। फुले नगरच्या बगाडाला सुमारे 150 वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे। 1952 साली झालेल्या अपघातानंतर बगाड सोहळा बंद करण्यात आला आहे। त्या काळात केवळ मानाची काठी आणि पालखी सोहळा सुरू ठेवण्यात आला। मात्र ग्रामस्थांच्या श्रद्धा आणि एकजुटीच्या बळावर 1962 साली 10 वर्षांनंतर बगाड पुन्हा सुरू करण्यात आला। पुनरारंभानंतर पहिला मान हरी काळू जमदाडे यांना मिळाला होता। आता त्याच घराण्यातील कैलास जमदाडे यांना मान मिळाल्याने परंपरेचे वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना व्यक्त होत आहे। गुरुवारी सकाळी वाकेश्वर येथे बगाडाची विधिवत पूजा करून उत्सवाची सुरुवात होणार आहे। त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत गाव प्रदक्षिणा काढली जाईल। वलदंड बैलांच्या जोड्यांच्या सहाय्याने बगाडाचा गाढा ओढला जाणार असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत। मी गेली 35 वर्ष बगाडाची सेवा करत आहे। कधीही मानाची अपेक्षा ठेवली नव्हती। देवाने माझ्या सेवेची दखल घेऊन हा बहुमान दिला, अशी भावना कैलास जमदाडे यांनी व्यक्त केली। सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे।